महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित फुले हा चित्रपट 11 एप्रिल 2025 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. कारण 11 एप्रिल रोजी महात्मा फुले यांची जयंती आहे. त्याचे औचित्य साधून हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित करण्यात येणार आहे. मात्र प्रदर्शित करण्याअगोदरच या चित्रपटावर एक संकट आलेलं आहे. ते म्हणजे असे की या चित्रपटातील काही दृश्यांवर महाराष्ट्रातील ब्राह्मण महासंघांनी चित्रपटातील काही दृश्यावर आक्षेप घेतलेला आहे. ब्राह्मण संघटनाकडून तसा आक्षेप सेन्सॉर बोर्डाला पत्राद्वारे लिहिलेला आहे. आता यामध्ये कशामुळे आक्षेप घेतलेला आहे तर ज्यावेळेस सावित्रीबाई फुले या मुलामुलींना शिकवण्यासाठी म्हणजे खास करून मुलींना शिकवण्यासाठी शाळेमध्ये जायच्या त्यावेळेस ब्राह्मण समाज काय करायचा की त्यांच्यावर दगड हाणायचा, त्यांच्यावर शेण फेकायचा, त्यांच्यावर चिखल फेकायचा. तर हे जे घडलं होतं ते रिअल घडलं होतं आणि हेच जे रिअल घडलेलं आहे इतिहासामध्ये तेच चित्रपटामध्ये दाखवलेले आहे. त्यामुळे ब्राह्मण समाजाने चित्रपटाला त्या सीनला आक्षेप घेतलेला आहे. कारण त्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडून असं कुठलेही कृत्य त्यावेळी केले गेलेलं नव्हतं. हे जे कृत्य केलेले होते हे समाजकंटक लोकांकडून दुसऱ्या लोकांकडून केलेले होते. मात्र समाजकंटक लोकांकडून जरी केले गेलेले असले, प्रत्यक्ष ब्राह्मण समाजाकडून त्यावेळी जरी हे केले गेलेले नसले तरी हे त्यांच्या सांगण्यावरून केले गेलेले होते असं येथे आपण फुलेंचा इतिहास वाचल्यानंतर आपल्याला समजते. त्यामुळे या सीनवर त्यांनी आक्षेप घेतलेला आहे. तर आता पाहू पुढे काय होत आहे. हा सिनेमा तसं तर सगळ्यांनी पाहावा. कारण हा सिनेमा कितीही आक्षेप घेतला ते सीन जरी काढून टाकले तरी हा सिनेमा प्रदर्शित होण्याचं काय थांबणार नाही. तो प्रदर्शित होणार आहे आणि 11 एप्रिलला तो प्रदर्शित होणार आहे म्हणजे होणार आहे. तर सर्वांनी पाहावं ही सगळ्यांना विनंती. धन्यवाद.